मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या दादर हिंदमाता परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। हवामान विभागानं आज जो आहे तो मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यानुसार मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार रात्री 8:30 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत मुंबई शहरामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर मुंबई पश्चिम उपनगरामध्ये जे आहे ते 131 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि यामध्ये सर्वाधिक गोरेगाव दहिसर या परिसरामध्ये जे आहे ते सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। तर दादर माटुंगा कुलाबा या परिसरामध्ये जे आहे ते 70 ते 80 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ते या ठिकाणी झालेली आहे। सध्या मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी जे आहे तो मुसळधार पाऊस पडतोय आणि काही सखल भागांमध्ये देखील आज पाणी साचेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून आणि महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि आता आपण पाहतोय की दादर परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि असाच पाऊस जर आणखी 1 तास सुरू राहिला तर मुंबईच्या सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात होईल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून आणि महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।